प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर बुधवार 17 सितंबर को परतवाड़ा में सेवा पखवाड़ा का विधिवत शुभारंभ हुआ। स्थानीय एसडीओ कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम का उद्घाटन विधायक प्रवीण तायडे ने किया। यह अभियान 2 अक्टूबर गांधी जयंती तक चलेगा, जिसका उद्देश्य आम जनता की समस्याओं को सुलझाना है। राजस्व विभाग द्वारा आयोजित इस अभियान में सभी के लिए घर के महत्वपूर्ण लक्ष्य को पूरा करने, किसानों के लिए 7/12 जैसे दस्तावेजों को अपडेट करने और राजस्व विभाग से संबंधित विभिन्न प्रमाण पत्रों को सरलता से उपलब्ध कराने पर जोर दिया जाएगा। एक प्रोग्राम आपण दिलेला आहे आणि तो प्रोग्राम असा आपण दिलेला आहे की 15 दिवसांमध्ये वेगवेगळे काम करायचे आहेत। पहिल्या 5 दिवसांमध्ये बांधकाम रस्ते विषयक मोहीम आपण खाली घेतो। बांधकाम रस्ते विषयक मोहीम अशा पद्धतीने करायची आहे की काम पुढचे अनेक वर्षापर्यंत चालणार आहे किंवा अनेक वर्षापर्यंत त्याचा वापर होणार आहे। बंधूंनी बघितलं, आपल्यापैकी काही जणांना माहित असेल की बांधकाम रस्ते हा शेतकऱ्यांचा किती महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि बांधकाम रस्ते हे नकाशावर आहे, काही नकाशावर नाहीये। जे नकाशावर आहेत त्यांची माहिती तरी उपलब्ध आहे, त्यांची किती रुंदी आहे हे माहिती आहे, परंतु जे नकाशावर नाही त्यांची मात्र माहिती उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावं लागते। आणि आता त्यामुळे या सेवा पंधरवड्यामध्ये शुभारंभ असा होत आहे की जे नकाशावर असलेले रस्ते आणि नकाशावर नसलेले रस्ते या प्रत्येक रस्त्यांना एक वेगळा क्रमांक असा मिळणार आहे। आपल्याला माहित आहे की नॅशनल हायवे असेल तर प्रत्येक हायवेला एक विशिष्ट क्रमांक आहे, त्यामुळे कुठल्या क्रमांकाचा कोणता हायवे आहे हे कळते, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा रस्त्यांना क्रमांक दिले नाही। आपल्याला माहिती आहे की कुठले क्रमांक नाही, त्यामुळे अडचण निर्माण होते। म्हणजे एखाद्या नरेगामध्ये एखादा रस्ता घ्यायचा असला तर मग त्या रस्त्याची रुंदी किती आहे ते कळत नाही, रुंदी किती आहे कळत नसल्यामुळं जे शेतकरी असतात होते त्यांना असं वाटतं की ही रुंदी कमी असली पाहिजे आणि जे जाणारे त्या रस्त्याची वाट करत असतात त्यांना कदाचित असं वाटते की या रस्त्याची रुंदी अधिक असायला पाहिजे, जेणेकरून ऍक्सिस जो आहे तो चांगल्या पद्धतीने राहू शकेल। तर या माध्यमातून हे सर्व जे प्रश्न आहेत हे निकाली निघणार आहेत आणि रस्त्याचे चांगलं काम जे पुढे अनेक वर्ष टिकेल असे काम या माध्यमातून सुरुवात होते आहे। आणि मी बावनकुळे सरांनी हा चांगला प्रोग्राम एक आम्हाला करून दिलेला आहे आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की सर्व जे काही सामान्य आमदार महोदय आहेत आपल्या मतदारसंघाचे यांना आपण माहिती द्यावी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या कार्यक्रमाचा या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करावा। उद्घाटन के दौरान विधायक प्रवीण तायडे ने कहा कि यह अभियान किसान, भूमिहीन और आम आदमी की शिकायतों को दूर करने में सहायक होगा। उन्होंने अचलपुर विधानसभा क्षेत्र के हर गांव को इसका लाभ मिलने की उम्मीद जताई। इस अवसर पर विधायक के हाथों डिजिटल राशन कार्ड भी वितरित किए गए। कार्यक्रम में एसडीओ बलवंत अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल, नगरपालिका मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड़ समेत राजस्व विभाग के सभी अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे। तहसीलदार संजय गरकल ने अभियान की विस्तृत जानकारी दी। उन्होंने बताया कि इस दौरान प्रत्येक गांव की समस्याओं को हल करने का प्रयास किया जाएगा। प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वे अपनी समस्याओं के समाधान के लिए इस अभियान का लाभ उठाएं। दूसरा टप्पा हा सर्वांसाठी भरेल। आता मी आता जिल्हाधिकारी महोदयांशी बोलतो, कारण आपल्या आणि डॉक्टर साहेबांसोबत चर्चा झाली। 1980 प्रस्ताव अचलपूर शहराचे असल्यामुळं आणि अचलपूर बारदोळा नगर परिषद हे अदर्जाचे असल्यामुळं देखील प्रस्ताव आहे त्याला त्याची मंजुरी ही आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावी लागते। आणि मी हा सातत्याने हा मुद्दा मांडला, परंतु काही कारणास्तव पूर्ण महाराष्ट्रातच हा मुद्दा प्रलंबित होता। परंतु मी डीपीडीसी जेव्हा हा मुद्दा मांडला तेव्हा मला व्हॉट्सअपमध्ये मार्गदर्शन केलं की मोता आणि कामठी या नगर परिषदेच्या अंतर्गत हे पट्टे वाटप होण्याच्या तयारीत आहे, काही वाटले आहे असं मला त्याने सांगितलं। मी डीपीडीसीचा मुद्दा मांडला कामठी हा मुद्दा सगळं बाजूला द्यावा देतो ते त्या सगळे चढत असल्यामुळे त्यांनी म्हटलं की हे तर गंभीर बाब आहे, त्यांना बोलता आलं नाही, म्हणजे त्यांना असं प्रतिकार करता आला नाही किंवा कामठीत कसं केलं महाराष्ट्रात आणि इतर नगर परिषदेचं काय, तर त्यांनी जाहीर केलं की म्हटलं 1980 प्रलंबित पट्टे
वाटप म्हणजे अतिक्रमण घरकुलाच्या बाबतीत नियमावली करण्याचे प्रकार प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ते म्हणते की इलेक्शनच्या आधी सगळं झालं पाहिजे. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागलो, आज परत बोललो. आज ते म्हणते की 15 दिवसात आपण अतिक्रमण विभागाच्या माहिती पूर्णत्वास घेऊन लोकांना अतिक्रमण निर्माण करण्यात येऊन त्यांना तसं सर्टिफिकेट आणून देऊ. हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे या शहरासाठी, शहरातील लोकांसाठी. कारण देशाचे पंतप्रधान अतिशय गर्वाने सांगू इच्छितो की काही विशिष्ट लोकांसाठी न ठेवता घरकुलाचे स्कीम काही म्हणजे वंचित लोकांसाठी, वंचित बऱ्याच सगळ्या समाजातले लोक वंचित असल्यामुळे त्यांनी सर्वांसाठी जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी 1.5 लाख रुपये. परतवाड़ा से संजय जोशी के साथ पंकज साबू की यह खबर.